देवाचा पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. तुझ्या बाळाला देवाचा पुत्र म्हणतील. मरियेनं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यावेळेला मरियेची योसेफ सोबत मागणी झालेली होती, परंतु त्यानं तिच्या ह्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणून एकदा देवदूत त्याला देखील भेटायला आला. मरिया खोटं बोलत नाही. तिच्या बाळाला देवाचा पुत्र म्हणतील. तू त्याचं नाव येशू ठेव. योसेफचं मूळ गाव बेथलेहमकडे गेले. तिथं सरकारतर्फे त्यांची जनगणना होणार. त्या लांबच्या प्रवासानंतर बाळाला जन्म देण्याची मुलीची वेळ आली. म्हणून देवाच्या पुत्राचा जन्म एका त्याला कापडानं गुंडाळून गव्हाणीत ठेवलं. त्यांनी त्याचं नाव येशू ठेवलं. मेंढपाळांना एका देवदूतानं दर्शन दिलं. आनंदाची बातमी. देवदूत म्हणाला, तुमचा तारणारा जन्मला आहे. तो बेथलेहेम मधील एका गव्हाणीत आहे. इतके की त्यांनी सर्व आकाश व्यापून टाकलं. स्वर्गाच्या देवाची स्तुती असो. ते सर्वजण गीत गाऊ लागले आणि त्याला प्रसन्न करणाऱ्या प्रत्येकाला त्याची शांती प्राप्त होवो. बाळ त्यांचा तारणारा गवताच्या गव्हाणीत दिसला. देवदूतानं जसं त्यांना सांगितलं अगदी तसंच त्यांना आढळलं. गेले ते अतिशय भारावून जे काही घडलं ते सर्व त्यांनी प्रत्येकाला सांगितलं. देवानं जे केलं त्याबद्दल देवाची स्तुती केली.